राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. अशी बाळगणारे, निगड्या छातीनं मरणाला सामोरे जाणारे आणि आजही ज्यांचं नाव घेताच आम्हा तरुणांच्या अंगातलं रक्त सळसळतं असे बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराज. अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाश झोतात आणणारे महात्मा ज्योतिराव फुले. स्त्रियांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आपली ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी कामकरी जनतेच्या तळहातावरती वसलेली आहे असं सांगणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आपल्या भारतीय संस्कृतीची पताका साता समुद्रापार फडकवणारे स्वामी विवेकानंद अशा या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक महामानवाला, प्रत्येक महापुरुषाला आणि प्रत्येक संत साहित्यिकांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आजच्या या संविधान युवा एकता मंच यांच्यातर्फे आयोजित या भव्य भीम जन्मोत्सवात मला माझं व्याख्यान थोडक्यात बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मला सर्वप्रथम सर्व संयोजकांचा आभार मानायचे. मला असा प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की आज आपण कोणाची जयंती साजरी करण्यासाठी इथे उपस्थित आहोत? अशा एका महामानवाची ज्यांच्या पदव्या मोजताना आजही कित्येक विद्यापीठे थकतात. अशा एका क्रांतीसूर्याची ज्यांनी आपल्या मरगळलेल्या समाजाच्या मनगटात रक्ताचं पाणी करून स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं. अशा एका महामानवाची ज्यांनी शास्त्र आणि आपल्या विद्या यांच्या जोरावर मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या प्रवृत्तीला मातीमध्ये गाडून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुमचं नशीब हे तुमच्या हातांमधल्या रेषांमध्ये नसून ते तुमच्या कपाळावरच्या घामात आणि तुमच्या मेंदूमध्ये असलेल्या विचारात असतं असं ठणकावून सांगणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या पुतळ्याला किंवा त्यांच्या प्रतिमेला फक्त हार तुरे अर्पण करण्यासाठी आपण इथं जमलेलो नाहीयेत, तर त्यांचे विचार आणि त्यांचा आचार आपल्या आयुष्यात, आपल्या रक्तात भिनवण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत आणि आपण आज तेच करून इथून जाणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे विचार मांडण्या अगोदर मला एवढंच म्हणायचंय की कोणते हे आकाश तू आम्हा नेले कुठे, कोणते हे आकाश तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख, तू दिलेले पंख, ह्या भराऱ्या आमुच्या हे वंदन आमुचे. भीमराया स्वीकार कर या लेकराची वंदना, भीमराया स्वीकार कर या लेकराची वंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं की प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर होते, मग ते कशाचे डॉक्टर होते? या प्रश्नाचे एक खूप सुंदर उत्तर मला सापडलं. मुर्द्यालाही जिवंत करून त्याला अन्यायाविरुद्ध पेटवणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक साधासुद्धा व्यक्ती नव्हता, तर आपल्या देशाला, आपल्या विश्वाला झालेला जातीयतेचा कॅन्सर चरचरा कापून वळवळणाऱ्या जातीयवादी किड्यांपासून आपल्या देशाला रोगमुक्त करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्र के अत्रे आपले जे लेखक होते, प्र के अत्रे नावाचे, त्यांनी आपल्या लेखनात, आपल्या विधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप छान लिहून ठेवलंय. ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्म मार्तंडांचा आणि वर्ण वर्चस्वांचा कोथळा बाहेर काढून त्यांची आतडी बाहेर काढणारे वागणक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या ढोंग्यांच्या मस्तकावर सदैव आदळण्यासाठी सज्ज असलेली भीमाची गदा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक धगधगती ज्वालामुखी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्र के अत्रेंचे हे शब्द ऐकले आणि या माणसाबद्दल एक प्रश्न पडला. असं वाटलं की हा माणूस एवढा मोठा कसा झाला, एवढा त्याग करण्याची, एवढी संघर्ष करण्याची हिंमत या माणसामध्ये आली कुठून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला एक छान प्रसंग मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. भीमराव मॅट्रिकची परीक्षा देणार होते आणि त्यांच्या मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांचा नंबर तालुक्याच्या ठिकाणी लागला. तालुक्याच्या ठिकाणी जाणं येणं तर शक्य नव्हतं. मग भीमरावांचे वडील रामजी आंबेडकर हे त्यांच्यासोबत तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेले. तिथं राहायला गेल्यानंतर रामजी त्यांचं खाणं पिणं करत असत, त्यांची सगळी काळजी घेत असत. त्यांनी भीमरावांना ठणकावून सांगितलं होतं की तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, बाकीचं सगळं मी बघून घेईल. भीमराव पहिल्या दिवशी पेपर देऊन घरात आले, ताटावरती बसले, जेवण तयार होतं, शेजारी वडील बसलेले होते. त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही कधी जेवणार? त्यांनी उत्तर दिलं, भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवेन. भीमराव जेवले, ताटावर उठले आणि तडक अभ्यासाला निघून गेले.
दुसऱ्या दिवशी परत भीमराव परीक्षेहून आले, ताटावरती बसले, जेवायला बसले. वडिलांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही कधी जेवणार? बाबांचं तेच उत्तर, भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवेन. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी बाबांना तेच प्रश्न विचारायचे. बाबांचं उत्तर ठरलेलं, तुमचं झालं की मी जेवेन. पाचव्या दिवशी मात्र भीमरावांना प्रश्न पडला, आपण रोज येतो, बाबांना प्रश्न विचारतो, बाबा तुम्ही कधी जेवणार? बाबा उत्तर देतात की भीमराव तुमचं झाल्यावरती मी जेवेन, पण माझं झाल्यावर टोपलीत भाकरच उरत नाही, मग माझे बाबा जेवतात काय? त्यांनी शेजारी बसलेल्या वडिलांना प्रश्न विचारला, बाबा मी रोज येतो, ताटावर बसतो, तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही कधी जेवणार? तुम्ही मला सांगता भीमराव तुमचं झाल्यावरती मी जेवेन, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरच उरत नाही, मग तुम्ही काय खाता? तुम्हाला भूक लागत नाही का? त्यावर भीमरावाच्या वडिलांनी उत्तर दिलं, भीमराव माझी भूक या अण्णानं भागणार नाही. तुम्ही इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा, इतके मोठे व्हा की तुमचं ते मोठेपण बघूनच माझी भूक भागेल. तुमच्या या अण्णानं माझी भूक भागणार नाही, पण तुमच्या ज्ञानानं माझी भूक भागेल. आणि त्यांच्या वडिलांची हीच ज्ञानाची भूक भागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ध्यास घेतला, डोळ्यासमोर ध्येय ठेवलं आणि त्यासाठी वाटचाल करण्यासाठी सुरुवात केली. आजच्या आमची पोरं सांगतात, आमच्या घरात वीज नाही, आमची परिस्थिती नाही, आमच्याकडे संधी नाही. अहो पण ज्यांच्या घरात वीजच नव्हती आणि ज्यांनी आयुष्यभर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या खाली बसून शिक्षण घेतलं, ते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले, तिथून शिक्षण घेतलं. आजही त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहून ठेवलंय, शतकातला सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं मोठं व्हायला काय करावं लागतं? खूप संघर्ष करावा लागतो, खूप त्याग करावा लागतो, खूप सहन करावं लागतं, खूप सोसावं लागतं, स्वतःला जाळून घ्यावं लागतं, तेव्हा यशाचा उजळपणा आमच्या वाट्याला येत असतो. पण आमची ही मुलं, आजच्या मुलांना ध्येयच नाहीयेत, ध्येयापासून लांब निघून चालली आहेत. आयुष्यातल्या सगळ्यात मोठी गोष्ट काय असते तर आपल्या डोळ्यासमोर एखादं ध्येय असणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र यातून सगळ्यात मोठा घेण्यासारखा बोध म्हणजे त्यांनी आयुष्यभर आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय ठेवलं आणि त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी ते आयुष्यभर लढत राहिले, आयुष्यभर संघर्ष करत राहिले. पण आजच्या आमच्या मुलांना ध्येयच नाहीयेत, त्यांना करायचं काहीतरी वेगळंच असतं आणि ते करतात काहीतरी वेगळंच. आयुष्यात बनायचं काहीतरी वेगळं असतं आणि बनतात काहीतरी वेगळंच. आणि हे सगळं का होतंय? या सगळ्याचं मेन रिझन काय माहिती आहे? मोबाईल फोन्स. या मोबाईल फोन्समुळे आपण एका अशा विश्वात आपलं आयुष्य जगायला लागलोय जे खूप काल्पनिक विश्व आहे, त्या विश्वाशी आपला काहीही संबंध नाही. एका मुलानं व्हॉट्सअपला एक स्टेटस ठेवलं, तो बोलला की शुक्र है कि मेरी कोई मुमताज नहीं, शुक्र है कि मेरी कोई मुमताज नहीं वरना हर गली में एक एक ताजमहल होता. शुक्र है कि मेरी कोई मुमताज नहीं वरना हर एक गली में ताजमहल होता. त्यावर त्याच्या मित्राने खाली कमेंट टाकली की आधी घराच्या पत्र्यावर ताडपत्री टाक, पावसाळा सुरू झालाय, कुठं गल्लीत ताजमहल बांधत बसलायस? म्हणजे आजच्या लेकरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच राहिलेली नाहीये, ते का काल्पनिक विश्वात आपले जग जगायला लागलेत. आणि हे का झालं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही फक्त पुतळे, प्रतिमा आणि पुस्तकापुरतच मर्यादित ठेवलं. त्यांचे विचार स्वतःच्या रक्तात भिनवण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडलो. 1935 साली येवला येथे भरलेल्या अस्पृश्य धर्म परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हे ऐकून तिथे एक आंदोलन निर्माण झालं आणि आपल्या या विधानाची स्पष्टता करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आपला समाज म्हणजे एक बहुमजली इमारत आहे. वरच्या मजल्यावर जो जन्माला येतो ना तो श्रेष्ठ असतो आणि खालच्या मजल्यावर जो जन्माला येतो तो कनिष्ठ असतो. वरच्या मजल्यावर जायला जिनाच नाहीये, त्यामुळे वरच्या मजल्यातला कितीही भ्रष्ट झाला तरी तो श्रेष्ठच असतो आणि खालच्या मजल्यातला कितीही श्रेष्ठ असला तरी तो कनिष्ठच राहतो आणि नष्ट होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माणसाने माणसांसाठी घालून दिलेल्या या कारागृहात मी माझं आयुष्य जगणार नाही आणि माझ्या दलित बांधवांना तिथे राहू देणार नाही. माझ्या विचारधारांच्या सुरुंगाने हा तुरुंग फोडून आम्ही इथनं बाहेर पडू, असा उद्घोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी केला. कित्येक जणांनी त्यांचा संताप कमी करण्याचा प्रयत्न केला, कित्येक जणांनी त्यांचा उद्वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, कित्येक जणांनी त्यांना विनंती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली तुम्ही धर्मांतर करू नका. पण त्यांच्या मनातलं विचारांचं चक्र त्यांनी चालूच ठेवलं. स्वतःच्या विचारांचं युद्ध सुरू झालं. एका जातीत एखाद्या ठिकाणी जन्माला आला म्हणून त्याला गुन्हेगारासारखं आणि जनावरासारखं वागवणं ही माणुसकी आहे का?
कोणीच इथे समतेचा धडा घ्यायला तयार नाही. हे बरोबर आहे का? माणसानं माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसानं माणसाला माणसाची प्रीत द्यावी, एवढीच तर जन्माला आलेल्या माणसाची भावना असते. आणि तेही माणूसपण जर आपण त्या माणसाला देऊ शकत नसू तर आपला या देशात जन्म घेऊन फायदा काय? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातलं हे विचारांचं युद्ध सुरूच राहिलं आणि या युद्धाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौतम बुद्धापर्यंत नेऊन पोहोचवलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात खूप सोसलं, खूप सहन केलं. एका नाव्याकडे केस कापायला गेले तेव्हा नाव्यानं त्यांना हकलवून लावलं. शाळेमध्ये गणित सोडवता येत असून सुद्धा फळ्याखालची बाकीच्या लेकरांची डबे बाटतील म्हणून त्यांना फळ्यापर्यंत येऊ सुद्धा दिलं गेलं नाही. परकीय गावी असलेले आपले वडील त्यांना भेटायला जायचं म्हणून चारी भावंड निघाली, बैलगाडीत बसली. बैलगाडीतल्या माणसाने त्यांना ओळख विचारली आणि त्यांनी ओळख सांगितली तर त्या माणसानं माझी बैलगाडी का बाटवली म्हणून त्या चारी भावंडांना अर्ध्या रस्त्यात खाली उतरवलं. त्यांनी आपल्या आयुष्यात असे अगणित चटके सोसले आणि हे चटके सोसत सोसत करपून टाकणाऱ्या वेदना बाजूला सारून त्यांनी प्रकाशाची नवीन ज्योत निर्माण केली आणि ते पुढं पुढं पाऊल टाकत राहिले. त्यांचं ध्येय एकच होतं, मला शिकायचंय, मला शिकायचंय, मला आणखी शिकायचंय, मला आणखी आणखी शिकायचंय. मला असा प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावर जर आज त्यांच्या नावाची प्लेट असती तर त्या नावाच्या प्लेट खाली त्यांच्या किती पदव्या असल्या असत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात एकूण 32 पदव्या घेतल्या. 32. एक माणूस त्याच्या उभ्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो ना याचं हे ज्वलंत उदाहरण. पण आजची आमची पोरं त्यांच्या विचारांना मानत नाहीत, कुठेतरी त्यांच्या विचारांना मागे टाकून ते पुढे यायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृह नावाचं घर बांधलं. इतकं मोठं घर बांधलं, राजवाड्यासारखं घर बांधलं, पण त्या राजवाड्यातल्या 3 गोष्टी मात्र अगदी साध्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राहण्याची खोली, दुसरं म्हणजे त्यांचं स्वयंपाकघर आणि तिसरं म्हणजे त्यांच्या अभ्यासाची खोली. त्या ठिकाणी जी पण काही माणसं यायची ती हे बघायचे. त्यांचा दिवाणखाना मात्र ऐश्वर्य संपन्न होता. इतकं ऐश्वर्य की बघावं आणि बघतच राहावं. मग जी पण माणसं आंबेडकरांना भेटायला यायची ते हे बघायचे, हा बदल बघायचे आणि त्यांना प्रश्न पडायचा की असं का, हा बदल कशासाठी? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना उत्तर द्यायचे की मी ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीची मला कायम जाणीव राहावी आणि माझे दलित बांधव अजूनही त्याच गरिबीत खितपत पडलेत या गोष्टी मला सतत लक्षात राहाव्यात, म्हणून मी या झोपडीत राहतो. आणि हे दिवाणखान्यातलं ऐश्वर्य यासाठी, कारण जेव्हा पण माझे दलित बांधव मला भेटायला येतील ना तेव्हा हे ऐश्वर्य बघून त्यांच्या लक्षात यावं की आपल्यातलाच एक व्यक्ती, आपल्यातलाच एक माणूस शिक्षणाच्या जोरावर किती मोठ्या अफाट अशा ऐश्वर्याचा धनी होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्या समाजावरती संस्कार करण्यासाठी व्यतीत केलं. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या लोकांच्या कल्याणासाठी घालवलं. रात्रीचे 2 वाजले होते आणि दिल्लीमध्ये एक पत्रकार सगळ्यांच्या घराबाहेर फेरी मारत होता. तो सगळ्यात पहिल्यांदा पंडित नेहरूंच्या घराबाहेर गेला, पाहिलं त्यांचे दिवे मालवलेले होते आणि ते शांत झोपलेले होते. मग तो मौलाना आझादांच्या घराबाहेर गेला, तेही शांत झोपलेले होते. मग तो पंडित नेहरूंच्या पटेलांच्या घराबाहेर गेला आणि त्यांचेही दिवे मालवलेले, तेही शांत झोपलेले. रात्रीचे 2:30 वाजले आणि तो पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराबाहेर गेला. त्या घराबाहेर जाऊन त्यानं बघितलं तर त्यांचे दिवे चालू होते. त्यानं उत्सुकतेने आत डोकावून पाहिलं तर भीमराव आपल्या मेजापाशी काहीतरी लिहित बसलेले होते. तो आत गेला, तो पत्रकार आत गेला. त्याने विचारलं की अहो मी आता नेहरूंच्या घराबाहेर जाऊन आलो, आझादांच्या घराबाहेर जाऊन आलो, पटेलांच्या घराबाहेर सुद्धा जाऊन आलो, ते सगळे शांतपणे झोपलेत, पण रात्रीचे 2:30 वाजलेत आणि तुम्ही अजूनही जागे आहात, असं का? त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की ते सगळे शांत झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागा आहे कारण माझा समाज झोपलाय. जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही ना तोपर्यंत मला झोपण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत मी माझ्या समाजाला जागा करत नाही तोपर्यंत मला विश्रांती घेण्याचा अधिकारच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य या लोकांना जागृत करण्यात, त्यांची मनं जागृत करण्यात घालवलं. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. त्यांच्या स्वराज्याचा वचननामा होता सर्वांस पोटास लावणे आहे.
या देशात जेवढी काही माणसं असतील त्या सगळ्यांना ते सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी रोजगार मिळाला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं आणि स्वराज्याचं सुराज्य निर्माण केलं. सुराज्य म्हणजेच लोककल्याणकारी राज्य, जिथं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नांदत होती. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रत्येक पत्राची सुरुवात जय शिवराय असं लिहून करीत असत आणि त्यानंतर खाली मजकूर लिहित असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राज्यघटना लिहिल्यानंतर व्यक्त केलं की राज्यघटना लिहित असताना छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताला दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे आपल्या भारताचं संविधान आहे. त्यांनी आपली राज्यघटना लिहिली. कितीही अब्जापती असला तरी त्याचं मत एकच आणि कितीही गरीब व्यक्ती असला तरी त्याचं मत एकच, म्हणजे प्रत्येकाच्या मताला समान किंमत देऊन एक सुदृढ लोकशाही निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यांनी हिंदू कोड बिल दिलं, स्त्री शक्तीचा सन्मान केला. आजी, माझी आई, माझी बहीण आणि मी स्वतः इथे बसलेल्या सगळ्या तमाम माझ्या भगिनी शिक्षणाचा हक्क बजावतायत. स्वतःच्या नावापुढे कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी IPS, कुणी PSI, कुणी शिक्षक या पदव्या लावतायत ना, ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे. खरं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व एका जातीच्या किंवा एका वेळेच्या बंधनात अडकून ठेवण्यासारखं, बंदिस्त करण्यासारखं व्यक्तिमत्वच नाही. त्यांचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व अफाट होतं, विलक्षण होतं. त्याची आपण कधी किंमतच करू शकत नाही, एवढं अनमोल त्यांचं कार्य होतं. त्यांचा संघर्ष कधीही न विझणारा, त्यांचे विचार कधीही न बुजणारे. ते म्हणतात ना की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. अगदी तसंच आंबेडकरांचं सामर्थ्य कधीच नाशवंत नाही, फक्त ते आपण आपल्या सर्वांमध्ये तेवत ठेवण्याची गरज आहे. अहो, तो सूर्य सुद्धा उगवताना माणसांमध्ये भेद करत नाही, प्रत्येकाला समान सूर्यप्रकाश देतो. मग आपण सर्वजण माणसांमध्ये का भेद करतो हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्या सूर्याचा रंग भगवा आहे पण आम्ही त्याला कधी हिंदू म्हणलं नाही. या निसर्गाचा रंग हिरवा आहे पण आम्ही कधी त्याला मुसलमान म्हणलं नाही. आणि त्या अथांग सागराचा रंग निळा आहे पण आम्ही कधी त्याला बौद्ध समजलं नाही. मग निसर्गात जर माणसात भेद करत नसेल तर आपण माणसांनी माणसात भेद का करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. आजची तरुणाई शिकतीये पण ती साक्षर होतीये का? त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान आहे पण त्यांच्या डोक्यातल्या मेंदूमध्ये भीमरावांचे विचार आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्ष फक्त दलितांसाठी केला नव्हता, तर त्यांचा संघर्ष या समाजातल्या प्रत्येक शोषित घटकासाठी होता, प्रत्येक वंचित घटकासाठी होता, स्त्रियांच्या सन्मानासाठी, स्त्रियांच्या हक्कांसाठी होता. अहो, विचार करा ना, ज्या काळामध्ये सावलीलाही अस्पृश्य समजलं जायचं त्या काळात एक तरुण 7 समुद्रा पार जातो, सर्वोच्च अशा पदव्या मिळवतो आणि परत आपल्या देशात येऊन आपल्या देशाच्या नशिबाचे टाके उसवतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आमच्या पोरांना विचारलं तुम्ही शिकत का नाही तर ते सरळ सांगतात आमची परिस्थितीच नाही, आम्हाला संधीच मिळाली नाही, आमचं नशीबच खराब आहे. अरे कशाला त्या नशिबाची रडगाणी गाताय? ज्या माणसानं स्वतःच्या लेकरांच्या सरणावरती उभं राहून देशातल्या हजारो करोडो लेकरांच्या भविष्याचा विचार केला, त्या बापाचा वारसा सांगताना आपली मान अभिमानानं ताट झालीच पाहिजे, आपल्याला तो अभिमान वाटलाच पाहिजे. उद्याचं भविष्य हे या तरुणाईच्या हातात आहे, पण ते डीजेच्या गाण्यावर नाचण्यासाठी का भीमरावांचे विचार डोक्यात घेऊन चालण्यासाठी हे आपण लक्षात घ्यायला हवं. लक्षात ठेवा, भीमरावांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेऊन स्वतःचं आचरण करायला शिका. उठा, जागे व्हा आणि शिका, कारण आपला बाप आपल्यासाठी लढला, आता आपल्याला त्याच्यासाठी लढायचंय. या देशातला जाती धर्म नष्ट करायचंय. येणाऱ्या पुढच्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला द्यायचेत. आपल्या अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे अन्यायाविरुद्ध, आपल्या अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे गरिबीविरुद्ध, आपल्या अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे अज्ञानाविरुद्ध. जोपर्यंत आपण उठत नाही, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या विचाराने आणि आपल्या ज्ञानाने आपण मोठं होत नाही, तोपर्यंत आपल्या बापाचा संघर्ष सार्थकी लागणार नाही, एवढं लक्षात ठेवा. शेवटी जाता जाता मला माझ्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायचा आहे.
हा प्रसंग मला इथे मुद्दाम सांगायचा आहे. मी जेव्हा या कार्यक्रमासाठी इथे येण्याचं ठरलं तेव्हा मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती एक पोस्ट टाकली की मी आपल्या केज शहरात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं मंथन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. आणि त्या पोस्टवरती खाली आपल्याच भागातील एका ताईची मला कमेंट आली की जय भीम म्हणायचं की, अशी त्या ताईची मला कमेंट आली. त्या ताईला उत्तर काय देऊ हे मला समजलं नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या आभाळा एवढ्या कार्याला आम्ही एका जातीच्या चौकटीत बंदिस्त करून संकुचित करून ठेवलंय, हा विचारच मुळात मला आवडला नाही आणि मला खूप वाईट वाटलं. कारण फक्त जय भीम म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो असं जर असेल ना, तर बाबासाहेब हा व्यक्ती अजून आपल्याला कळलाच नाही. मला स्वतःला खूप अभिमान आहे. मला स्वतःला खूप अभिमान आहे की मी जरी त्यांच्या जातीत जन्माला आले नसले तरीही त्यांनी दिलेला शिक्षणाचा वारसा मी सक्षमपणे पुढे नेतेय आणि त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी माझ्या पायावर खंबीरपणे उभी आहे आणि मी त्याची कच कधीच खाणार नाही. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक वचन देते की ही जातीयतेची कीड मी माझ्या पुढच्या पिढीपर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी सदैव सज्ज असेल. आणि त्या ताईला मला असं उत्तर द्यायचंय, त्या माझ्या बहिणीला मला असं उत्तर द्यायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उराशी बाळगणारा आणि जाती धर्माच्या पुढे जाऊन माणसातला माणूस शोधणारा व्यक्ती जर जय भीम म्हणत असेल ना, तर हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि छत्रपती शिवरायांची लेक म्हणून मी अभिमानाने सांगते, इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना माझा क्रांतिकारी जय भीम, जय जिजाऊ आणि जय शिवराय.